नमस्कार. मुली यावेळी मागे लागल्या होत्या कुठेतरी फिरायला न्या म्हणून आम्ही त्यांना सरळ नेले औरंगाबाद जिल्हा म्हणजेच आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद फोर्टवर. किल्ल्याच्या आत आल्यावर या ज्या छोट्या छोट्या रूम्स आहेत या आधी सैनिकांची राहण्याची जागा होती, परंतु आता तेथे भारतीय पुरातत्व विभागाने वेगवेगळ्या आकाराच्या निजामाच्या काळातील तोफा आणून ठेवल्या आहेत. गेटच्या आत आल्यावर हे दोन उंच असे बुरुज दोन्ही बाजूला आहेत. हा किल्ला 600 फूट उंच आहे. या किल्ल्याचे आधीचे नाव देवगिरी असे होते, परंतु मोहम्मद बिन तुगलकने हे नाव 1327 मध्ये बदलून दौलताबाद असे ठेवले. शहरापासून 17 किलोमीटर लांब असा हा किल्ला आहे, पण अजूनही खूप छान त्याची अवस्था आहे. दोघी मुली बघा त्यांच्या वडिलांसोबत कशा उत्सुकतेने बघत आहे. आता आपण पाहत आहोत सरस्वती बावडी. किती सुंदर अशी विशिष्ट पद्धतीने बांधलेली रचना आहे या विहिरीची. आणि ही आहे हाती तलाव. 1327 मध्ये मोहम्मद बिन तुगलकने दिल्लीची राजधानी ही इकडे आणली होती. तेव्हा या हौदाचा उपयोग व्हायचा. यादवकालीन मंदिर सुद्धा आहे इथे एक. निसर्ग एकदम हिरवा आणि वातावरण एकदम शांत प्रसन्न होते. अशा याच्यात मुलींना चढायला मज्जाच आली. हे आहे चांद मिनार. दिल्लीच्या कुतुब मिनारानंतर हे भारताचे दुसऱ्या नंबरचे मिनार आहे, ज्याची उंची 210 फूट आहे. हे भारत माता मंदिर जे यादवकालीन ऐतिहासिक मंदिर आहे. ही आहे मेंढक तोफ. 14 टन वजनाची पंचधातूपासून ही तोफ बनवलेली आहे. ही तोफ पंचधातूपासून बनवलेली असल्यामुळे गरम व्हायची नाही. शिवाय ह्या तोफेचे वैशिष्ट्य असे होते की ही 180 डिग्रीमध्ये फिरायची. अफगाणिस्तानच्या कारागिरांनी ही तोफ बनवली होती. ह्या बुरुजावरून आम्ही संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली. ह्या बुरुजावरून जवळपास पूर्ण किल्ला कुठे काय आहे हे दिसतं. शिवाय अजून आम्हाला भरपूर हा असा किल्ला चढायचा बाकी होता, त्यामुळे इथे आमची एक 10 मिनिटं विश्रांती पण झाली. आणि तिथल्या वॉचमन काकांमुळे आम्हाला वेगवेगळ्या ह्या गोष्टींची माहिती कळाली. हा आहे चिनी महल, परंतु तो आता तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे तेथे आता जाता येत नाही. हा महल शहाजहानने आपल्या खास अशा पाहुण्यांसाठी बनवलेला होता. नंतर औरंगजेबाने याचे रूपांतर शाही जेलमध्ये केले. या जेलमध्ये मराठा आणि मुघल राजांना कैद करून ठेवले होते. आता आपण जात आहोत अंडरग्राउंड रोड म्हणजेच भुयारी मार्गाकडे, जो खूप अंधाऱ्या कोठडीत आहे, ज्याच्यामुळे शत्रूंचे खूप दिशाभूल व्हायची आणि त्यांना कळायचंच नाही की खरा रस्ता कोणत्या साईडला आहे. आता आपल्या समजण्यासाठी तेथे लाईट लावला आहे, पण 1 मिनिटासाठी लाईट बंद केला आणि आम्हाला कळलं ह्या काळोखात तर अजिबातच आपण जाऊ शकत नाही न काही बघता. हा वरच्या साईडला एक जिना होता, जो आत्ता भारतीय पुरातत्व विभागाने बनवून घेतला आहे. हा त्यांचा ओरिजिनल अंधाऱ्या काळ्या कोठडीचा रस्ता, जो असा गोल गोल भुयारी मार्ग आहे आणि अजिबात अंधारात त्याचा सुगावाच लागत नाही की आपण कोणत्या साईडने चाललो होतो. आम्हाला ह्या वॉचमन काकांनी तो रस्ता दाखवला. इव्हन तिथल्या लाईटही बंद करून किती भीषण अंधार असतो तेही दाखवले. आणि तिथे जाण्यासाठी चकवा देण्यासाठी वेगवेगळी छोटी छोटी दारं आहेत, जेणेकरून काही शत्रू हे त्या दारातून, अर्धी शत्रू त्या दारातून जायचे. बरेच हे कडे लोट होऊन जायचे. खालती रस्त्याने येताना जी दरी लागली त्यात शत्रू हमखास मरणार, काही दिशाभूल होऊन पुढच्या सैनिकांकडून मरणार. असा हा भुयारी मार्ग गोल गोल होता.
गाइस, हम आए अभी डोंगर पे। हम जा रहे हैं दौलत किले में। चलो दांत पे जा रहे हैं। दौलताबाद देवगिरी भी कहते हैं। देवगिरी पर्वत। हम आगे चल के अभी हम वहाँ पर जाएंगे। कहाँ पर? वहाँ पर। चलो। आमचे डॅडी आणि दीदी आधीच पुढे गेले असल्यामुळे आम्हाला मनात हट्ट आणि जिद्द होती की मलाही जायचंच आहे, पूर्ण डोंगरावर चढणारच आहे मी। आणि अशा प्रकारे ग्रीवा ही हळूहळू करत अगदी टोकापर्यंत जाऊन पोचली। तोवर आमचे दीदी आणि डॅडी रिटर्न येत होते। खालच्या साईडला एक सुंदर असे गणेश मंदिर आहे, तिथे आम्ही एक 5 मिनिटं थांबलो आणि हा पुढचं डोंगर चढायला घेतला। आता आपण आलो आहोत अष्टकोनी बारादरी महलकडे। हा मुघल बादशाहाने बनवलेला आहे। या किल्ल्याच्या अशा वैशिष्ट्य रचनेमुळे हा किल्ला सरळ मार्गाने जिंकता येणं शक्य नव्हतं, शिवाय कपटच्या। अल्लाउद्दीन खलजीने कपट करून हा किल्ला जिंकलेला आहे। हे आहे अष्टकोनी दरी महलचे खालून फोटो। शिवाय ह्या किल्ल्यावर अजून एक तोफ आहे, खाली जी होती ती मेंढक तोफ आणि त्याच सारखी अजून एक वजनदार अशी तोफ। हा पॉइंट म्हणजे ह्या किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात उंच असा पॉइंट आहे। ही तोफ, ह्या बुरुज जो आहे तोही 20 फूट उंच असा आहे आणि त्यावर ही अशी तोफ ठेवलेली आहे। इथेही भरपूर गर्दी होती, पण आमचा अशा प्रकारे सगळा किल्ला झाला बघून।